थोडे तर मित्रांनो बघू शकता कसा फणा काढलेला आहे. हा कसा आहे बघ चावी गमावलेली हुडकी देती बघ कसा आहे बघ बघ कशी चावी हुडकाची बघ आहे ना बघ बोनस दाखव. कुठं आहे? झाडावर आहे का? कुठल्या झाडावर? कुठं म्हणतो? ते बरं इकडं. हा हाय हाय मुंगच मागा लागलं का इथं? कोबरा आहे. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज आपल्याच गावात सांगवी मर्डी या ठिकाणी इंडियन स्पेक्टिकल टू कोबरा भारतीय नाग मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने जाऊन बसला वरी. डबा आणतो का जाऊन? तुला गाडी येते का? डबा घेऊन जाऊ त्याला पाठीमाग बसू घे, मोठा डबा घेऊन ये. तर मित्रांनो याच्या पाठीमाग मुंगस लागल्यामुळे हा वरी जाऊन बसलेला आहे. तर आपण ह्याला मित्रांनो इथं दाखवू वरी थोडे. तर बघू शकता मित्रांनो कसा वरी जाऊन बसलेला आहे. आपण ह्या टॉंगच्या माध्यमातून ह्याला बाहेर काढूया मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने फणा काढलाय त्यानं. तर मित्रांनो बघू शकता कसा फणा काढलेला आहे. अतिशय बिग साईजचा इंडियन स्पेक्टिकल टू कोबरा, त्याला भारतीय नाग म्हणतात मित्रांनो. मित्रांनो बघू शकता आपण त्याला टॉंगच्या माध्यमातून बाहेर काढलेला आहे. अतिशय बिग साईजचा भारतीय नाग आहे मित्रांनो. आता याला टॉंग यूज करण्याची काही गरज नाही, कारण तिथून काढण्यासाठी आपण त्याचा वापर केला होता. कोबरा आहे. हे मुंगस माग लागल्यामुळे गेला असेल. तर बघू शकता मित्रांनो हा भारतीय नाग आहे, त्याला इंडियन स्पेक्टिकल टू कोबरा म्हणतात. तर मित्रांनो बघू शकता तो काय तर खाल्लेलं बाहेर काढत आहे. कुठून आला होता? हा हा ह्याच्या मागे मुंगस लागल्यामुळेच ही गेलेला आहे तिकडे. तर मित्रांनो आज सांगवी मर्डी या ठिकाणी हा भारतीय नाग झाडावरून रेस्क्यू केला मित्रांनो आपण. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, या सापाचा जीव वाचला पाहिजे, कारण हा एक निसर्गाचा हिस्सा आहे. नाही ती वर्ण काढासाठी त्याला चिमट्यानं पर्याय नव्हता, स्टिक बी नव्हती आपल्यापाशी, त्याच्यामुळे चिमट्यानं काढला. आता चिमट्याची गरज नाही ह्याला सापाला. तर बघू शकता मित्रांनो कसा फणा काढत आहे. त्यानं बहुतेक उंदीर खाल्लेला आहे त्यानं. हा ही नाग आहे, नाग कोबरा आहे. हा ही नाग आहे, विषारी साप आहे. हा या असा फणा काढतंय. कसा आहे बघ चावी गमावलेली हुडकी देती बघ कसा आहे बघ बघ कशी चावी हुडकाची बघ आहे ना बघ अडचणी मरणाच्या इथे रे बाबा. तर मित्रांनो बघू शकता आपण ह्याला न त्रास देता डब्यामध्ये पॅक करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे काम एक एक्सपर्ट करू शकतो मित्रांनो. ना ती लहान भरणी होती, ही आता ही आमची फिक्सच भरणी असते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आपण ह्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहोत. हा आज आपण सांगवी मर्डी आपल्याच गावात स्पेक्टिकल टू कोबरा. आज आमुष आहे, आज आमुष्याचा साप पकडलेला आपण.
हा साप झाडावर चढला होता मित्रांनो. हा बहुतेक याच्या पाठीमागं मुंगस लागला असावं, त्याच्यामुळे हा झाडावर चालला होता. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज हा साप सांगवी मर्डी या ठिकाणी पकडला होता. त्यानं उंदीर खाल्लेला मित्रांनो. ह्याच्यामध्ये त्यानं बाहेर काढला, उलटी केली आहे. आणि मित्रांनो हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा भारतीय नाग मुंगूस पाठीमागे लागल्यामुळे मित्रांनो हा साप झाडावर चढला होता मित्रांनो. तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये. तर आपण त्याला रिलीज करण्यासाठी आलो मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचले पाहिजेत, सापांविषयी जनजागृती समाजामध्ये झाली पाहिजे. आमचं एवढंच काम आहे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच उद्देश आहे की या सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे. आणि हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे. साप काय आपला दुश्मन नाही मित्रांनो, हा आपल्याला विनाकारण चावत नाही. तर बघू शकता मित्रांनो, हा भारतीय नाग आहे स्पेक्टिकल्ड कोब्रा. त्याला बाहेर काढूया आपण मित्रांनो. ह्या स्टिकचा वापर करतो परंतु तो झाडावर चढल्यामुळे असं खाली काढता येत नव्हतं, म्हणून आपण टॉंगचा वापर केला, चिमट्याचा. तर बघू शकता मित्रांनो, हा भारतीय नाग. तर मित्रांनो हा आलेला आहे बाहेर, बघू शकता. तर आपण त्याला रिलीज केलेला आहे मित्रांनो. तिकडे जातो तिकडे सोडले. बघू शकता हा साप त्याला आहे पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, त्याने उंदीर खाल्ला होता. अशा प्रकारे 2 उंदीर खाल्ले होते बारके बारके. त्यानं उलटी केलेली आहे ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा एक एक्सपर्ट सर्प मित्राचं काम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.